लास्ट लेक्चरला आपण मायकल पोर्टर्स कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजची थेरी बघितलेली होती. आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटल अप्रायझल प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन मॅनेजरल डिसिजन मेकिंग. मॅनेजरल डिसिजन मेकिंगमध्ये किंवा मॅनेजमेंटला निर्णय घेण्यामध्ये एन्व्हायरमेंटचा खूप मोठा भाग असतो. आता जे एन्व्हायरमेंट आहे याचा अर्थ होतो वातावरण. म्हणजेच काय की काही घटक असे असतात की ज्याचा इफेक्ट हा आपल्या कंपनीवरती होत असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एन्व्हायरमेंट येतात, एक म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कंपनीच्या आतमध्ये असणारे जे काही भाग आहेत त्याला इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा समावेश केला जातो. आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे कंपनीच्या बाहेरील घटकांचा आपल्या कंपनीवरती जो परिणाम होतो त्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. जास्त करून ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंटमध्ये कन्सिडर करताना एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच मोठ्या प्रमाणावरती विचार हा केला जातो. An organization has to be adaptable with its environment. The environment in which an organization exists is divided into two parts, namely external environment and internal environment. मी आता सांगितल्याप्रमाणे एन्व्हायरमेंट जे काय आहे ते एन्व्हायरमेंट दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलं जातं. एक म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. मोस्ट ऑफ द टाइम द टर्म एन्व्हायरमेंट रेफर्स टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. जास्त प्रमाणामध्ये जी काही टर्म आहे ती एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणूनच कन्सिडर केली जाते. इन द सिम्पलेस्ट सेन्स एन्व्हायरमेंट मीन्स सराउंडिंग. साध्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर एन्व्हायरमेंटचा अर्थ होतो सराउंडिंग, म्हणजे आपल्या आसपासचं असणारं वातावरण. नॉर्मली इट इन्क्लूड्स एक्सटर्नल ऑब्जेक्टिव्स, इन्फ्लुएन्सेस और सर्कमस्टन्सेस अंडर विच अन ऑर्गनायझेशन और एनी अदर एंटिटी एक्झिस्ट. नॉर्मली त्याच्यामध्ये कशाचा समावेश केला जातो, एक्सटर्नल ऑब्जेक्ट्स, बाहेरचे घटक आहेत ज्याचा प्रभाव किंवा अशी परिस्थिती असते की ज्याचा प्रभाव आपल्या कंपनीवरती किंवा आपल्या कंपनीच्या अस्तित्वावरती पडत असतो. ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट इज डिफाइन्ड बाय के डेव्हिस. के डेव्हिसनं काय केलं तर ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंटची डेफिनेशन दिले. त्यांच्या मतानुसार ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट इज द ॲग्रिगेट ऑफ ऑल कंडिशन्स, इव्हेंट्स अँड इन्फ्लुएन्सेस दॅट सराउंड अँड अफेक्ट इट. एन्व्हायरमेंटल फोर्सेस have an impact on the functions of an organization. के डेव्हिस यांनी काय सांगितलेलं आहे की ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट इज ॲग्रिगेट ऑफ ऑल कंडिशन्स. सर्व प्रकारच्या कंडिशन्स, इव्हेंट्स, प्रभाव टाकणारे घटक की ज्याचा सगळ्यात प्रभाव कशावरती पडतो, आपल्या ऑर्गनायझेशनवरती पडत असतो. एन्व्हायरमेंटल फोर्सेस हॅव अन इम्पॅक्ट ऑन द फंक्शनिंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. एन्व्हायरमेंटच्या घटकांचा जो काही परिणाम आहे तो आपल्या ऑर्गनायझेशनच्या पूर्णपणे फंक्शनवरती किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या पूर्णपणे कामांवरती त्याचा परिणाम हा पडत असतो. अकॉर्डिंग टू बॅरी एम रिचनम अँड मेल्वेन कोपेन यांनी पण एक आपल्याला डेफिनेशन दिले. फॅक्टर्स ऑर कन्स्टंट्स आर लार्जली एक्सटर्नल अँड बियॉन्ड द कंट्रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रियल एंटरप्राइज. त्यांच्या मतानुसार काय आहे तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये असे घटक येतात की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारे इंडस्ट्रीला कंट्रोल ठेवता येत नाही. इंटरनल एन्व्हायरमेंटवरती कंट्रोल ठेवणं शक्य असतं पण एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवरती कुठल्याही प्रकारे एंटरप्राइजला कंट्रोल ठेवता येत नाही. दिस फॅक्टर्स आर इसेन्शियली द गिव्हर्स विदिन विच द फर्म मस्ट ऑपरेट इन अ स्पेसिफिक कंट्री अँड दे व्हॅरी फ्रॉम कंट्री टू कंट्री. आता एक्सटर्नल एन्व्हायरमेंट प्रत्येक कंपनीच्या बाबतीत असणारं सगळीकडे सारखंच असेल असं काय नाही. कंट्री टू कंट्री त्याच्यामध्ये काय पडत असतो, फरक पडत असतो. द एन्व्हायरमेंटल फोर्सेस क्रिएट अपॉर्च्युनिटी फॉर द फर्म अँड ऑल्सो पोज थ्रेट्स ऑन इट्स बिझनेस. जे काही एन्व्हायरमेंटल फोर्सेस आहेत त्याच्यामुळं कंपनीला काही वेळेला अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीसुद्धा उपलब्ध होतात आणि काही वेळेला थ्रेट्स म्हणजे धोकेसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. देअरफॉर एन्व्हायरमेंटल अप्रायझल अँड अ सॉर्ट अनालिसिस ऑफ द फर्म इज इसेन्शियल. आणि त्यासाठी काय केलं जातं, एन्व्हायरमेंटल अप्रायझलचा आणि सॉर्ट अनालिसिसचा वापर करणं किंवा त्यांचा अभ्यास करणं हे जास्त गरजेचं आहे. सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय ते आपण पुढं बघणारच आहे.